Good afternoon, students. Okay, yesterday we already seen the comments in JavaScript and increment decrement operator. Okay, and the built-in functions and this area of enter the radius of a circle. Okay. Our next point is decision making statement. If statement. First is if statement and the second is if else statement. Okay, decision making statement we are going to use in our JavaScript coding. How it is work they are explained here. Okay, if the conditional expression given in the parenthesis is true, then the statement within the block will be executed, followed by execution of the remaining program. If the conditional expression evaluates to false, then the statement block will not be executed. Note that if statement block continues a single statement, then drawing curly braces is optional. Okay, त्यांनी काय दिले बघा, इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा आहे बघा. इफ कंडिशन दिलेली असेल त्यांनी कर्ली ब्रेसेसमध्ये स्टेटमेंट ब्लॉक सेमिकॉलन कर्ली ब्रेस कंप्लीट. ओके, सेम जसं आपण फॉर लूप बघितलात काल, आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण काल फॉर लूप. तर इफ स्टेटमेंट हे आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये यूज करायचे आहेत. तर कसे ते यूज करायचे आहेत त्यांनी दिलेलं आहे. कंडिशन ठेवलेली असेल, फॉर एक्झाम्पल लेस दॅन ग्रेटर दॅनची जी असेल की 1 + 1 इज लेस दॅन इक्वल टू 3, अशा ज्या कंडिशन्स असतात, 1 इज इक्वल टू जसे आपण लॉजिकल एक्सप्रेशन्समध्ये बघितले आहे, अँड ऑर नॉटचे आपण कंडिशन कशी चेक केली, तर सेम तशीच कंडिशन इफ कंडिशन स्टेटमेंट ब्लॉक त्यांनी काय सांगितलेलं आहे. इफ कंडिशन इज ट्रू देन आवर स्टेटमेंट इज executed within a block. If our condition is not true, then expression evaluates to false. Okay, समजलं. नेक्स्ट इफ एल्स स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. इफ कंडिशन स्टेटमेंट ब्लॉक एल्स स्टेटमेंट ब्लॉक त्यांनी काय दिले बघा. इफ एल्सचं कसं, इफ द कंडिशनल एक्सप्रेशन इव्हॅल्युएट्स टू ट्रू then true block statement will be executed, otherwise false block that will else part will be executed. At the time either true block or false block will be executed, not both. त्यांनी काय सांगितलं, जर पहिली कंडिशन ट्रू असेल तर पहिलं ते आउटपुट देईल, जर पहिली ट्रू नसेल फॉल्स असेल तर तो सेकंड स्टेटमेंट आपल्याला आउटपुटमध्ये डिस्प्ले करेल. ओके, आता हा प्रोग्राम त्यांनी जो इथे दिलेला आहे तो तुम्ही घरी ट्राय करून बघा. मी तुम्हाला एक्सप्लेन करते. डॉक टाईप HTML, body bg color h1, program to check number is even or odd, script language equal to javascript, variable a comma b, a equal to prompt, enter value, b equal to parse int a. ओके, बघा हा a चा जो त्यांनी कॉल केलेला आहे इनपुट इज कन्वर्टेड इनटू नंबर डेटा टाइप. इफ b %2 equal to 0, alert number is even else number is odd. ओके, आता इथे बघा इफ एल्सची त्यांनी ते कंडिशन वापरलेली आहे. ओके, इफ एल्स स्टेटमेंट त्यांनी आता इथे काय सांगितलेलं आहे, इथे दोन व्हेरिएबल्स घेतले ए आणि बी. एची व्हॅल्यू काय आहे, एंटर युअर व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू ते विचारणार की तुम्ही एखादी व्हॅल्यू एंटर करा. तर प्रॉम्प्टमध्ये लिहिले म्हणजे आपल्या आउटपुटमध्ये ही व्हॅल्यू दिसणार. ओके, बी इक्वल टू पार्स इंट ए. पार्स इंट एचं काय होतं फंक्शन बघितलं का तुम्ही इथे. दिस फंक्शन इज युज्ड टू पार्स अ स्ट्रिंग अँड कन्वर्ट इट इन टू अ नंबर. ओके, मग तो कंडिशन चेक करणार. सपोज बीची व्हॅल्यू आपल्या 2 असेल, सॉरी 3 घेऊयात आपण. 3 मॉड्युलस 2 इक्वल टू 0. तर 3 मॉड्युलस 2 काय येणार, आपलं मॉड्युलस आपलं रिमाइंडर काय येणार आहे, 1 येणार आहे. 0 येणार आहे का, नाही. सो ते काय करणार, मग ते चेक करणार की 3% मॉड्युलस 2 इक्वल टू 0. तर आपली कंडिशन ती फॉल्स येणार, कारण की आपले तिचा आन्सर 1 यायला पाहिजे. बरोबर. अलर्ट नंबर इज इवन अँड अलर्ट नंबर इज ऑड. मग ते काय करेल, तो कंडिशन चेक करेल. तर इथे फॉल्स आली त्याच्यामुळे मग तो प्रिंट काय करेल, अलर्ट नंबर इज ऑड. ओके, समजलं. तर हा तुम्ही घरी ट्राय करा म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, हा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला मी रन करून दाखवते.
ओके, बघा आपल्याला प्रॉम्प्ट वापरल्यामुळे आपल्याला तो मेसेज बॉक्स डिस्प्ले करतोय. एंटर युअर व्हॅल्यू. आता मी इथे 3 व्हॅल्यू घेतली. ओके बोलायचं. नंबर इज ऑड. समजलं? परत एकदा रन करून दाखवते मी तुम्हाला. इथे व्हॅल्यू मी 2 घेते. नंबर इज इवन. ओके, त्यांनी आता कसं हे कन्सिडर केलं तुम्हाला दाखवू का एकदा? जस्ट अ सेक. आपली कंडिशन काय होती? आपला सिंटॅक्स मेन काय आहे बघा. इफ okay, here is our syntax of if else statement. ओके, हा आपला कशाचा? इफ एल्सचा सिंटॅक्स आहे. इफ ब्रॅकेटमध्ये काय आहे? कंडिशन दिलेली आहे. स्टेटमेंट ब्लॉक, एल्स स्टेटमेंट ब्लॉक. ओके, स्टेटमेंट ब्लॉक म्हणजे हे आपण जे इथे लिहिलेलं आहे ते. आता आपली कंडिशन काय आहे? त्यांनी ए इक्वल टू काय दिलेलं आहे? एंटर युअर व्हॅल्यू. हे प्रॉम्प्टमध्ये दिलेलं आहे. प्रॉम्प्टमध्ये दिलेल्यामुळं त्यांनी काय केलं आहे? आपल्याला आउटपुटमध्ये एक मेसेज बॉक्स डिस्प्ले केलेला आहे. बघितलं का? मेसेज बॉक्समध्ये त्यांनी दिलेलं आहे एंटर युअर व्हॅल्यू. ते का मेसेज बॉक्स डिस्प्ले झाला? बिकॉज वी आर युझिंग हिअर प्रॉम्प्ट फंक्शन. ओके, नेक्स्ट त्यांनी काय दिलेलं? बी इक्वल टू पार्स इंट ए ब्रॅकेटमध्ये दिलेलं. बरोबर, पार्स इंट ए दिलेलं आहे. ओके, मग तो आता काय करेल? एंटर युअर व्हॅल्यू. हे आपल्याला मेसेज बॉक्सने डिस्प्ले केल्यानंतर आपण तिथे एक व्हॅल्यू एंटर करतो. बरोबर, जशी मी मागाशी 3 घेतली. पार्स इंट ए म्हणजे काय? तो 3ची व्हॅल्यू, एची जी व्हॅल्यू काय होती ते 3 तो ॲक्सेप्ट करणार आणि मग तो स्वतःला तो ॲज्युम करणार. आता 3 मॉड्युलस 2 इक्वल टू 0. आता ह्याचा रिमाइंडर किती येईल? ऑब्वियसली 1. बघा, 2 1 जा 2, रिमाइंडर 1. ओके, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर 1 इज इक्वल टू 0. आहे का ही कंडिशन ट्रू? नाही आहे, कारण की 1 आणि 0 हे डिफरंट आहेत, म्हणून ही कंडिशन काय येणार? फॉल्स. मग तो काय करणार? इकडे जाणार. फॉल्स कंडिशन असल्यामुळे तो इथे चेक करणार की नंबर हा 1 हा इवन आहे का ऑड आहे? ऑड आहे. सो इट विल अलर्ट इकडून जाऊन तो नंबर इज ऑड. हे आपल्याला आउटपुट डिस्प्ले करणार. सेम आपण जर इथं 8 घेतलं असतं. ओके, 2 0 जा 8, 0 इक्वल टू 0. कंडिशन काय झाली? ट्रू झाली. त्याच्यामुळे तो काय करणार? नंबर इज इवन. असं आपला आउटपुट डिस्प्ले करणार. समजलं कसं चेक करतं इफ एल्स कंडिशन? ओके, तुम्ही घरी हा ट्राय करा आणि अंडरस्टँड करा. जर काय डाऊट असेल तर मला मेसेज करा. ओके, हा प्रोग्राम घरी ट्राय करायचा आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण युजर डिफाईन्ड फंक्शन हा पार्ट घेऊयात. ओके, आणि हे थोडंसंच राहिले, मग आपला हा चॅप्टर फिनिश होईल. युजर डिफाईन्ड फंक्शन घेऊ उद्या आपण लेक्चरमध्ये. आज तुम्ही हे लर्न करा.